नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी अनुप नागपुरे आणि तुमचं स्वागत करतोय आपल्या सर्वेइंगच्या फ्री व्हिडिओ सिरीज मध्ये। मित्रांनो, लास्ट लेक्चर मध्ये आपण स्केलच्या संदर्भात स्टडी केलं होतं, बरोबर? त्यानंतरचा हा नेक्स्ट व्हिडिओ म्हणजे लेक्चर नंबर 4। ज्या विद्यार्थ्यांनी आधीचे लेक्चर्स बघितले नसतील त्यांनी आधीचे 3 लेक्चर जे झालेले आहेत म्हणजे पहिलं, दुसरं आणि तिसरं पूर्णपणे व्यवस्थित बघून घ्या आणि त्यानंतरच हे 4th लेक्चरला सुरुवात करा। सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे काय, आपण जेवढेही लेक्चर घेतो आहे हे एवढ्या इझी पद्धतीत घेतोय की यापेक्षा दुसरी इझी लँग्वेज नसू शकते। याच पॉइंटच्या बेसिसवर आपण हे सर्व व्हिडिओज कंप्लीट करत आहोत। म्हणजेच काय, सिंपल एक टॅगलाईन अशी ठेवलेली होती की एकदा बघा आणि आयुष्यभर लक्षात ठेवा। आणि त्याच अनुषंगाने एकदम सिंपल लँग्वेज मध्ये म्हणजेच काय शेवटच्या विद्यार्थ्यापर्यंत पोहोचेल याच पद्धतीने हा पूर्ण सिलेबस तयार केलेला आहे। यासोबतच अजून एक गोष्ट अशी की येणाऱ्या 2 दिवसात आपण लाईव्ह YouTube वर MCQ म्हणजे जेवढे आतापर्यंत PYQs सगळ्या सब्जेक्टचे सिव्हिल इंजिनिअरिंगच्या रिलेटेड सर्व सब्जेक्टचे PYQs आपण इथे कंप्लीट करणार आहोत फ्री ऑफ कॉस्ट, कोणत्याही पद्धतीचे चार्जेस न घेता। त्यामुळे ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नाही तर त्यांनी चॅनलला सबस्क्राइब करून घ्या। शक्य असेल तर मित्रांसोबत शेअर करा जेणेकरून त्यांना सुद्धा या संपूर्ण व्हिडिओ सिरीज आणि फ्री MCQचा फायदा घेता येईल। यासोबतच आपण एक निर्माण बॅच जी आहे ती लॉन्च केलेली आहे, ज्यामध्ये सगळे पॉइंट्स, सगळे टॉपिक हे अप टू द अपडेटेड एक्झाम नुसार रेकॉर्ड आणि लाईव्ह फॉर्मॅट मध्ये चालू आहेत। त्यामुळे जर का तुम्हाला त्या बॅचेसचा सुद्धा फायदा घ्यायचा असेल तर तुम्ही सिंपल या पर्टिक्युलर पिलर्स कोचिंग क्लासेसच्या ऍप वर जाऊन म्हणजेच काय पिलर्स कोचिंग क्लासेसचं ऍप डाउनलोड करून तुम्ही ते व्हिडिओज किंवा बघू शकता। यासोबतच ती निर्माण बॅच जी आहे ती जॉईन करू शकता, ज्यामध्ये सर्व MCQ तुम्हाला गॅरंटी देऊन सांगितल्या जाईल की कोणत्याही पद्धतीचं बुक तुम्हाला बाहेर रेफर करायची गरज पडणार नाही। कोणत्याही पद्धतीने MCQ किंवा बुक्स, PDF अजून जे काय मटेरियल अवेलेबल असेल ते कुठेही घ्यायची गरज नाही, कारण आपण एवढ्या पॉइंटच्या बेसिसवर जातोय आणि सब्जेक्ट हा पूर्ण अनालिसिस करून सॉल्व्ह करून देतोय। त्यामध्ये येणारी MCQ वगैरे सगळं तिथंच क्लिअर करून दिल्या जात आहे। त्यामुळे फार जास्त टेन्शन घेऊ नका आणि या पूर्ण व्हिडिओ सिरीजचा फायदा घ्या। क्लिअर? तर बघा, जसं मी तुम्हाला सांगितलंय की आपण लास्ट लेक्चर मध्ये काय बघितलं तर इंजिनियर स्केल बघितलं होतं, यासोबतच इंजिनियर स्केल बघितलंय, रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन बघितलंय आणि ग्राफिकल स्केल आपण आज स्टडी करतोय किंवा ग्राफिकल स्केलच्या काही कंडिशन ज्या आहेत त्या आपण आज स्टडी करणार आहोत आणि उद्या व्हर्नियर स्केल संपून हा पहिला जो युनिट आहे तो आपल्याला संपवायचा आहे। क्लिअर? सो बघा, सगळ्यात पहिल्यांदा एकतर आपण एक इंजिनियर स्केल लास्ट लेक्चर मध्ये बघितलं होतं, त्यानंतर रिप्रेझेंटेटिव्ह फ्रॅक्शन पण बघितला होता, स्केल जी होती स्मॉल बिग कोणती असते कशी असते ती पण आज स्टडी केली होती। यासोबतच तुम्हाला याचे एक्झाम्पल्स जे होते ते पण आपण घेतलेले आहे। यानंतर ग्राफिकल स्केल जी आहे त्याचे जे टाइप्स आहेत ते आपण आजच्या लेक्चर मध्ये कंप्लीट करणार आहोत, जेणेकरून कोणतीही गोष्ट सुटता कामा नये किंवा राहता कामा नये। क्लिअर? हो, ते पण घेणार आहे, ते पण घेणार, सगळंच व्यवस्थित करून देतो, तुम्हाला कंप्लीट करून दिल्या जाईल। ओके, त्यामुळे हो सगळंच घेणार, टेन्शन घेऊ नका, सगळंच घेतोय। 1 मिनिट द्या मला। ओके, चलो, MCQ सुद्धा कंप्लीट केले होते। ओके, नाउ लेट्स सी आजचं जे लेक्चर आहे मित्रांनो हे आहे आपलं लेक्चर नंबर 4। ओके, सो लेक्चर नंबर 4 मध्ये आपण आज काय बघणार आहोत तर सगळ्यात महत्त्वाची कंडिशन म्हणजे काय, जो एरर आपण काल बघितला होता, बरोबर आहे की नाही? जसं की ग्राफिकल स्केल मध्ये जसं मी तुम्हाला लास्ट टाइम सांगितलं होतं की 2 मिनिट हवं तर पुन्हा एक्सप्लेन मी करून देतोय। आपण लास्ट लेक्चर मध्ये 1 मिनिटात काय घेतलेलं आहे किंवा काय कंडिशन्स आहेत बघा, व्यवस्थित समजून घ्या मित्रांनो। सिंपल कंडिशन्स काय आहेत की सपोज टू बी एखादा मॅप आहे जो की तुम्ही तो एका पेपरवर
ट्रेसिंग पेपरवर क्लॉथवर काढलेला होता आणि त्याची स्केल तुम्ही काहीतरी अजून केली होती 1 सेंटीमीटर ॲज टू 100 मीटर, बरोबर आहे. ही स्केल अजून केली होती. आता काय झालंय, ड्यू टू द श्रिंक, ड्यू टू द मॉइश्चर, ड्यू टू द टेम्परेचर और ड्यू टू एज, म्हणजे सपोज मानून लक्षात ठेवून घ्या की हा मॅप मी 10, 15, 20 वर्ष आधी तयार केला होता आणि तो मी आज उघडून बघतोय. काय झालंय, यावर जी स्केल आहे किंवा यावर जी ही एक लाईन होती, ओके, यावर जी एक लाईन आहे मित्रांनो, ही जी लाईन आहे ही ऍक्च्युअली 10 सेंटीमीटर असायला पाहिजे होती. ही किती असायला पाहिजे होती, 10 सेंटीमीटर. पण होतंय काय, ड्यू टू श्रिंकेज इट माइट बी अ 9 सेंटीमीटर. म्हणजे काय झालं, टेम्परेचरमुळे किंवा मॉइश्चरमुळे किंवा एज फॅक्टरमुळे काय झालंय की सिंपल ही जी लेंथ आहे ही कमी झाली. ओके, मग काय झालं रे की हा जो सर्वे त्याने केलाय, त्या जो व्यक्ती आहे त्याने सर्वे केला तो आज पुन्हा बघतोय, तर मग हे सगळं पाण्यात गेलं का, तर नाही. यासाठी एक सिंपल आपल्याला करेक्शन अप्लाय करावं लागतं आणि हा जो एरर आहे तो एलिमिनेट केला जात असतो. आता हा एरर एलिमिनेट कसा केला जात असतो, यासाठी आपण बघत असतो श्रिंकेज फॅक्टर. क्लिअर. बघा मित्रांनो, श्रिंकेज फॅक्टर स्टडी करताना जो काही SF आहे, ओके, यालाच SF सुद्धा डिनोट करतात. तर लक्षात ठेवायचं, RF वेगळा, SF वेगळा, दोघांचेही इथे कुठेही एकमेकांसोबत संबंध नाहीयेत. क्लिअर. सो श्रिंकेज फॅक्टर ज्या वेळेला आपण बघतो त्यावेळेला याचा सिंपल एक फॉर्म्युला आहे मित्रांनो, श्रिंकेज फॅक्टर. ओके, सो इट इज द रेशियो ऑफ श्रंक लेंथ टू द ओरिजिनल लेंथ. म्हणजेच काय, जी काही लेंथ श्रंक झाली आहे, कमी झाली आहे, रिड्यूस झाली आहे, काय म्हणूया, श्रंक लेंथ टू द ओरिजिनल लेंथ, हा एक सिंपल फॉर्म्युला तयार होतोय. ओके, सो श्रंक लेंथ टू द ओरिजिनल लेंथ, किंवा याला दुसऱ्या भाषेत व्हॅल्यू पण म्हणू शकतात, श्रंक व्हॅल्यू टू द ओरिजिनल व्हॅल्यू. लक्षात ठेवा, व्यवस्थित लक्षात राहील. बघा काय होतंय, श्रिंकेज फॅक्टर म्हणजे काय, SF म्हणजे काय, श्रंक लेंथ म्हणजे जी कमी झालेली लेंथ आहे टू द ओरिजिनल लेंथ. आणि ही श्रंक, आता तुम्ही म्हणाल की सर आपण तुम्ही ग्राफिकल बोलली होती ते, याच्याशी आणि याच्याशी काय घेणं देणं आहे, तर श्रिंकेज फॅक्टर आपण पुढे चालून श्रिंकेज स्केल ज्या वेळेला आपण घेतोय त्यामध्ये त्याला अप्लाय करतो. क्लिअर. ना पुढे बघूया आपण नंतर. पण सुरुवातीला हे समजून घ्या की श्रिंकेज फॅक्टर नेमकं वर्क कसं करतो. जसं मी तुम्हाला सांगितलं होतं की याची ओरिजिनल लेंथ किती होती, 10 सेंटीमीटर, बरोबर आहे. पण झालंय काय, ड्यू टू द एज, टेम्परेचर किंवा मॉइश्चर मुळे काय झालंय, हे 9 सेंटीमीटर मोजण्यात येतं आता. ओके, म्हणजे साधारणतः 10 वर्ष आधी हा 10 सेंटीमीटर होता, आता तो कागद किंवा तो कापड ज्या स्क्वेअर ट्रेसिंग पेपर असेल तो कमी झालाय. आता कमी झालाय म्हणून काय झालंय, तो 1 सेंटीमीटर कमी झाला, म्हणजे 9 सेंटीमीटर काय झाली, श्रंक लेंथ झाली, बरोबर आहे की नाही. 9 सेंटीमीटर कोण झाली, श्रंक लेंथ. आणि 10 सेंटीमीटर म्हणजे कोण रे, इट इज द ओरिजिनल लेंथ. लक्षात आलं. सो याचा दोघांचा रेशिओ म्हणजे असतो श्रिंकेज फॅक्टर. या दोघांचा रेशिओ काय असतो, श्रिंकेज फॅक्टर. बघा मग सिंपल आहे, तर आधी होतंय 9 सेंटीमीटर आणि हा आहे 10 सेंटीमीटर. सो ऑब्विसली सेंटीमीटर गेट कॅन्सल, हा येणार 9, तर याला बोलतो आपण श्रिंकेज फॅक्टर. लक्षात घ्या. आता याचा यूज कुठे होतो ते आपण पुढे बघणार आहोत. सुरुवातीला एक लक्षात घ्या, इन केस जर का तुम्हाला न्यूमेरिकल मध्ये विचारलं, पेपर मध्ये विचारलंय की बाबा रे श्रिंकेज फॅक्टर कुठे येतो, तसाही हा क्वेश्चन हा RRB जेईला एक विचारलेला होता. RRB जेईच्या पेपरला विचारलाय. ज्या वेळेला याचे सर्व MCQ करून देईल त्यावेळेला कोणत्या वर्षी विचारला, कुठे विचारला, हे सर्व तिथे शो करेल. क्लिअर. सो लक्षात ठेवायचंय की श्रिंकेज फॅक्टर आपण कसा काढतो. श्रिंकेज फॅक्टर इट इज द रेशिओ ऑफ श्रंक लेंथ टू द ओरिजिनल लेंथ और रिड्यूस लेंथ टू द ओरिजिनल लेंथ. क्लिअर. लक्षात राहील. चलो आता बघा, नेक्स्ट आहे श्रिंकेज स्केल काय असते. बघा श्रिंकेज लेंथ आपण बघितली की बाबा रे श्रिंकेज लेंथ किंवा श्रंक लेंथ म्हणजे जी काही चेंज होत आहे, ज्यामध्ये काही एरर येत आहे, त्याला आपण श्रंक लेंथ म्हणतो.
आता सगळ्यात महत्वाची गोष्ट श्रिंकेज लेंथ. ओके, एवढं क्लिअर आहे का? काही इश्यू असेल तर पटकन विचारून घ्या, सांगा फास्ट. ओके चला, क्लिअर, पक्का? नाही, याला यूज करू पुढे आपण, डोंट वरी, याला यूज करू आपण पुढे. फक्त लक्षात काय ठेवायचे ते सांगतोय. आता याचा यूज कुठे आहे तर आपल्याला पुढे या श्रिंकेज स्केल मध्ये आहे, ठीक आहे ना? हो हो, करणार एमसीक्यू याच्यावरचे घेणार, प्रॅक्टिस घेणार, डोंट वरी. ऑलरेडी आपण टाकून ठेवलेले आहे, एमसीक्यू पण टाकलेले आहेत आणि हे एमसीक्यू विचारलेले आहेत, असं नाही किंवा कुठूनही घेतलेले आहेत. ओके, त्यामुळे टेन्शन घेऊ नका, 100% करून देणार, नो इश्यू ॲट ऑल. ओके, नाव लेट्स सी श्रिंकेज स्केल काय असते. बघा मित्रांनो, श्रिंकेज स्केल काय आहे. आता काय झालंय की तुम्हाला जसं सांगितलंय की इथे जो काही एरर आला, जो काही इश्यू तयार झालाय, तर हा एरर आपल्याला एलिमिनेट करायचा आहे, बरोबर आहे? हा जो एरर आहे याला आपल्याला काय करायचंय, एलिमिनेट करायचंय. आता याला एलिमिनेट करताना सगळ्यात महत्वाचा रोल प्ले करतो हा एलिमिनेशन एररच्या केसमध्ये श्रिंकेज फॅक्टर. कोण प्ले करतो? श्रिंकेज फॅक्टर. आता याचं एक्झॅक्टली काम काय आहे बघा. दोन गोष्टीसाठी दोन फॉर्म्युले लक्षात ठेवा, ओके, आणि खूप महत्वाचे आहे. मी व्हेरी 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 इम्पॉर्टंट म्हणून लिहून देतो. ओके, सो फर्स्ट फॉर लेंथ, जर का लेंथच्या संदर्भात असेल तर तुम्हाला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, आणि जर का तो एरियाच्या संदर्भात असेल तर तुम्हाला कोणता फॉर्म्युला यूज करायचा आहे, लक्षात घ्या. श्रिंकेज स्केल मध्ये दोन गोष्टी तुम्हाला पेपर मध्ये विचारू शकतात. एक तर करेक्टेड लेंथ ऑन मॅप ऑन फील्ड, सॉरी ऑन मॅप ऑन पेपर, किंवा करेक्टेड एरिया ऑन मॅप किंवा प्लान. लक्षात आलंय? बघा मी काय सांगितलंय इथे, काय विचारू शकतात, करेक्टेड डिस्टन्स ऑन मॅप और प्लान. लक्षात आलं? पहिला फॉर्म्युला, एक तर तुम्हाला डिस्टन्स विचारू शकते, किंवा हा जो पूर्ण एरिया असेल हा एरिया विचारू शकतात. क्लिअर? हा एक तर एरिया विचारू शकतात. तर करेक्टेड एरिया ऑन मॅप और प्लान. लक्षात राहील दोन्ही गोष्टी. आता याचा फॉर्म्युला काय आहे लक्षात द्या. सगळ्यात महत्वाची गोष्ट काय की श्रंक लेंथ किंवा डिस्टन्स टू द श्रिंकेज फॅक्टर. लक्षात राहील? बघा त्याचा एरिया काय होतोय, जर का तुम्हाला डिस्टन्स विचारलंय तर त्यासाठी सिंपल आहे की याचा फॉर्म्युला असेल श्रंक लेंथ टू द श्रिंकेज फॅक्टर. ओके, श्रंक लेंथ म्हणजे कोणती, जी कमी झाली आहे, आणि श्रिंकेज फॅक्टर कोणता, तर हा झाला श्रिंकेज फॅक्टर. श्रिंकेज फॅक्टर कसा काढला, श्रंक लेंथ टू द ओरिजिनल लेंथ. आणि जर का तुम्हाला एरिया विचारला, काय विचारला, एरिया जर विचारला, तर त्या केस मध्ये फॉर्म्युला तयार होतो श्रंक एरिया टू द श्रिंकेज फॅक्टर चा स्क्वेअर. लक्षात आलं? चला बघा व्यवस्थित समजून घ्या. लेंथ मध्ये काय होतं रे, लेंथ मध्ये होतं की श्रंक लेंथ टू द श्रिंकेज फॅक्टर, आणि इथे विचारलाय श्रंक एरिया टू द श्रिंकेज फॅक्टरचा स्क्वेअर. जर का तुम्हाला एरिया बघायचा असेल तर तुम्हाला हा फॉर्म्युला यूज करावा लागेल, आणि जर का तुम्हाला डिस्टन्स बघायचं असेल किंवा करेक्टेड डिस्टन्स काढायचं असेल तर तुम्हाला वरचा फॉर्म्युला यूज करावा लागेल. दोन्हीही फॉर्म्युले खूप जास्त महत्वाचे आहे, व्यवस्थित तुमच्या नोट्स मध्ये लिहून घ्या, खूप जास्त महत्वाचे आहे दोन्ही पण. हा, इथे पण श्रिंकेज फॅक्टर तोच जो आपण आधी काढला होता. एक्झॅक्टली बरोबर आहे आदित्य, बरोबर आहे तुमचं. येस, इथे पण श्रिंकेज फॅक्टर तोच आहे जो आपण आधी काढला होता.
त्याचा फक्त इथे स्क्वेअर केलाय एरिया आहे म्हणून आणि लेंथ साठी ऍज इट इज घेतलाय. हे दोन्हीही आपल्याला अप्लाय करायचे आहे ग्राफिकल स्केलच्या एरर एलिमिनेट करण्यासाठी. क्लिअर? याचे एरर एलिमिनेट करण्यासाठी. समजलंय का? दोन्ही फॉर्म्युले व्यवस्थित लिहून घ्या. एमसीक्यू घेणार टेन्शन घेऊ नको बाळा. एमसीक्यू घेणार टेन्शन घेऊ नका. ओके हा दोघांसाठी बघू, दोघांसाठी पण बघू. एवढं क्लिअर आहे? पटकन सांगा. चलो आगे बढ़ते. बघा हा इथेच एमसीक्यू आलाय. बघा आता व्यवस्थित समजून घ्या काय म्हणते ते. अ मॅप हॅज अन एरिया 400 सेंटीमीटर स्क्वेअर. ऑब्विसली कुठे आहे? पेपरवर आहे. आफ्टर श्रिंकिंग म्हणजे 400 सेंटीमीटर स्क्वेअर. बघा आफ्टर श्रिंकिंग म्हणजे काय दिलेलं आहे? श्रिंकेज एरिया दिलाय. काय दिलेला आहे? श्रंक एरिया दिलेला आहे. काय दिला आहे? श्रंक एरिया. अँड श्रिंकेज फॅक्टर इज 0.8. श्रिंकेज फॅक्टर किती आहे म्हणतायत? 0.8. क्लिअर? इफ द मॅप. आता इथं कन्फ्युजन काय होऊ शकते? बरेचसे लोक कन्फ्युजन काय करतात माहित आहे का? खूप घाई आहे लोकांना किंवा तुम्ही छोट्या छोट्या गोष्टीत चुका करता. चुका काय करता की बाबा नेमकं लगेच घेतलं याचा स्क्वेअर केला आन्सर काढला. नाही नाही आन्सर चुकलंय तुमचं, चुकलंय. एमसीक्यू सॉरी आन्सर काढलेलं चुकलंय. म्हणून मी काय म्हणतोय घाई करू नका. मी तेच सांगतोय घाई करू नका. व्यवस्थित समजून घ्या आधी. त्यांनी नेमकं विचारलंय कुठं? इफ द ओरिजिनल स्केल ऑन द मॅप is 1 centimeter as to 2 meter, what is the original area on the field? त्यांनी ओरिजिनल एरिया फील्ड वरचा विचारलाय. कुठला विचारलाय? फील्ड वरचा. लक्षात घ्या एरिया विचारलाय मित्रांनो फील्ड वरचा. सिंपल आहे. बघा तसं की करेक्टेड एरियाचा फॉर्म्युला आपल्याला माहित आहे. करेक्टेड एरियाचा फॉर्म्युला काय आहे? पण हा फॉर्म्युला कुठल्यासाठी काढतोय? प्लान साठी. आणि तो आपण नंतर मग काढूया मीटर साठी. तो मीटर मध्ये कन्वर्ट करू. बरोबर आहे? सो तुम्हाला माहित आहे करेक्टेड एरिया काय आहे? श्रंक एरिया डिवायडेड बाय श्रिंकेज फॅक्टरचा होल स्क्वेअर किंवा त्याचा स्क्वेअर करा. श्रंक एरिया किती आहे मित्रांनो? 400 सेंटीमीटर स्क्वेअर आणि श्रिंकेज हा सेंटीमीटर स्क्वेअर आहे. बरोबर आहे? व्यवस्थित समजून घ्या. नंतर मग तुम्ही करू शकता. नंतर आरामात नेक्स्ट एमसीक्यू तुम्ही करा हवं तर. श्रिंकेज फॅक्टर किती येतो रे? श्रिंकेज फॅक्टर 0.8 आहे. त्या 0.8 चा स्क्वेअर करा. 0.8 चा स्क्वेअर. आता याचं युनिट असणार आहे का? तर बिलकुल नाही. म्हणजे जो काही आन्सर येणार ते सेंटीमीटर स्क्वेअर मध्ये येणार. सो काय येणार बघा 400 डिवायडेड बाय 0.64. 400 डिवायडेड बाय 0.64 किती येते? फटाक से सांगा, पटकन सांगा. 625. ओके चला आन्सर आलं 625 सेंटीमीटर स्क्वेअर. आता हा झाला ऍक्च्युअल एरिया ऑन मॅप. कुठे झाला? ऑन मॅप. जर का त्यांनी मॅप वर विचारलं असतं तर हे ऑप्शन आपलं करेक्ट असतं. पण त्यांनी ऑप्शन जे दिलेले आहेत हे यात नाहीये आणि आपल्याला विचारलं पण नाही. त्यांनी कुठे विचारलंय? फील्ड वर. कुठे विचारलंय? फील्ड वर. फील्ड वर साठी काय स्केल वापरली? 1 सेंटीमीटरला 20 मीटर असं म्हणत आहे. 1 सेंटीमीटरला 20 मीटर. पण आपल्याला एरिया दिलाय. एरिया कशात असतो? स्क्वेअर मध्ये. मग 1 सेंटीमीटर तर 1 सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे किती होणार? 20 स्क्वेअर मीटर स्क्वेअर. अरे हो की नाही? सिंपल आहे आपल्याला फील्ड वर. म्हणजेच काय होईल? 625 मल्टीप्लाइड बाय 20 स्क्वेअर करा. जे काही आन्सर येईल ते तुमचा आन्सर. सिंपल आहे. जे आन्सर येईल ते असेलच. किती येतं सांगा पटकन. ओ 400 घ्या. काही पण करा ना. काहीही करा. किती येतं? येस एक्झॅक्टली. काय बरोबर येत आहे? ऑप्शन सी करेक्ट येत आहे. सो ऑप्शन सी करेक्ट आहे. लक्षात आलं? लक्षात आलं का? सो ऑप्शन आलंय 2,50,000 आहे ना.
2,50,000 मीटर स्क्वेअर. आणि हा एरिया आहे मित्रांनो ओरिजिनल एरिया कुठला, ऑन फील्ड, कुठला, फील्ड वरचा. क्लिअर, सिंपल आहे, एकदम सिंपल होतं, खूप सिंपल आहे. लक्षात फक्त ठेवा हे दोन फॉर्म्युले आणि यू विल गेट टू नो काय कसं क्लिअर करायचंय. आणि हे क्वेश्चन विचारलेले आहेत. ज्या वेळेला अजून एमसीक्यू घेऊ किंवा आपली ज्या वेळेला युट्यूबला लाईव्ह बॅच चालू होईल त्यावेळेला या एमसीक्यूचा रेफरन्स सुद्धा दिला जाईल. क्लिअर. नेक्स्ट चला, हा ज्यांना खूप घाई होती ते लोक सॉल्व्ह करा पटकन. काय येणार पुन्हा, द एरिया ऑन फील्ड ऑन अ श्रँक 180 स्क्वेअर, म्हणजेच किती आहे 180 स्क्वेअर. द श्रिंकेज 0.95 स्क्वेअर. ओके. आणि 1:40 म्हणजे जे याचा आन्सर येणार त्याला 40च्या स्क्वेअरने मल्टिप्लाय करा. सिंपल आहे. आन्सर काय भेटते ते सांगा. काय येतंय, काय येतंय आन्सर. गुड गुड. बी नंबर. चला, सी नाही बाबा, बी आलंय, बी आलंय. सिंपल कॅल्क्युलेशन आहे बघा. 180 डिवायडेड बाय 0.95 स्क्वेअर आणि जे आन्सर आहे ते इथे आहे आणि जे असेल ते लिहून घ्या. संपलं. काय आहे रे. ओके. पुन्हा एक. चला, हा थर्ड एमसीक्यू पुन्हा तेच आहे. सर्वे मॅप शोज द एरिया 500. श्रंकेज फॅक्टर दिलाय 0.9. सो श्रिंकेज आहे 0.95 स्क्वेअर, सॉरी 0.9 स्क्वेअर. आणि जेही आन्सर येत असेल त्याला स्केल आहे 100ची, म्हणून 100चा स्क्वेअर न मल्टिप्लाय करा. किती आन्सर येते ते सांगा. ऑप्शन मध्ये बघा, फक्त प्रत्येकात एक एक झिरो वाढवत गेले, प्रत्येकात फक्त एक एक झिरो वाढवत गेले. काय येणार आहे. गुड. चलो गुड. तेजल गुड. चला, सगळ्यांचे बरोबर येत आहे. सो ऑप्शन सी इज करेक्ट. सो ऑप्शन सी इज करेक्ट. 61728000. त्यांनी जर का म्हटलं असतं सपोज टू बी फक्त ऑन फील्ड सांगा, जर का त्यांनी सॉरी ऑन मॅप सांगा, तर ऑन मॅप साठी तुम्हाला मल्टिप्लाय करायची गरज आहे का नाही, तर मग हे ऑप्शन बरोबर असेल. फक्त तेवढंच करायची गरज आहे. क्लिअर. त्यांनी फील्ड वर विचारलंय म्हणून आपण ते मल्टिप्लाय करतो. चला, क्लिअर आहे. हो, असे क्वेश्चन सुद्धा विचारलेले आहेत, विचारलेले आहे. विचारलेले आहेत. चला, क्लिअर आहे. ओके. चलो, एरर ड्यू टू रॉंग स्केल. बरेचदा काय होतं की रॉंग स्केलने आपण मेजरमेंट करतो आणि त्यामुळे काय होते बरेचदा चुका होतात. आता रॉंग स्केलचं काय आहे, किंवा हा एक एमसीक्यू जो आहे ना, हा आपल्या एक्झामला विचारलेला आहे. हा एका आपल्या एक्झामला विचारलेला आहे. मी तुम्हाला थोड्या वेळा सांगतो पण कशाला विचारला आहे. ठीक आहे ना. पहिल्यांदा रॉंग स्केल काय आहे ते लक्षात घ्या. बरेचदा असं होतं की तुम्ही ज्या वेळेला सर्वे करता आणि सर्वे केल्यानंतर तो ज्या वेळेला तुम्ही ऑन पेपर घेता किंवा त्याचा मॅप तयार करता त्यावेळेला त्यासाठी तुम्ही स्केल काहीतरी वेगळीच वापरता, 1:50 वापरता. बरोबर आहे. आणि नंतर बाय मिस्टेकली काय करता, त्याला 1:10 ने तुम्ही काढता आणि मग त्याचा आन्सर मध्ये घोळ होते. त्यामुळे काय होतं की बरेचदा एरर येऊ शकतो. सो अशा केसेसमध्ये एरर ड्यू टू रॉंग स्केल जर का बघायचं असेल तर कसं होऊ शकते. एरर ड्यू टू रॉंग स्केल काय आहे. ओके. सो यामध्ये सुद्धा दोन कंडिशन्स आहे मित्रांनो. ओके. हो हो, यामध्ये सुद्धा दोन कंडिशन आहे. पहिली आहे करेक्ट लेंथची आणि दुसरी आहे करेक्ट एरियासाठी. ओके. अजूनपर्यंत एरियावर क्वेश्चन विचारलेला नाहीये. ओके. पण विचारण्याचे चान्सेस आहेत, त्यामुळे तीही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवा. आतापर्यंत विचारला नाही, पण इन केस जर का विचारला तर यू शुड नो व्हॉट इज इट. क्लिअर.
सो लक्षात घ्या काय आहे की करेक्ट लेंथचा फॉर्म्युला काय आहे आणि याचा डिफरन्स कसा ओळखायचा आहे किंवा हे न्यूमेरिकल्स कसे ओळखायचे. क्लियर. सो रिप्रेझेंटेटिव्ह फॅक्टर ऑफ रॉंग स्केल to the representative factor of corrected scale to the measured distance. ओके, चला लिहून घ्या, व्यवस्थित लिहून घ्या पटकन. ओके, representative factor of a wrong scale to the representative factor of a correct scale multiplied by measured distance. जे काही डिस्टन्स मेजर केलेला आहे ते, किंवा याला तुम्ही मेजर्ड लेंथ सुद्धा म्हणू शकता. ओके, जे वाटते ते लिहा. क्लियर. यासोबतच करेक्ट लेंथचा फॉर्म्युला काय होणार. करेक्ट लेंथच्या संदर्भात रिप्रेझेंटेटिव्ह फॅक्टर ऑफ रॉंग स्केल टू द representative factor of wrong scale nahi wrong area to the representative factor of correct area त्याचा स्क्वेअर मल्टिप्लाइड बाय मेजर्ड एरिया. ओके, मल्टिप्लाइड बाय मेजर्ड एरिया. लक्षात आलं. ठीक आहे, कन्फ्युजन नको व्हायला म्हणून हवं तर एकतर काय करा तुम्ही याला स्केलच म्हणा हवं तर. ठीक आहे ना. हो हो, आलं मला लक्षात, कन्फ्युजन होत आहे तुमचं. ठीक आहे ना, मी याला स्केलच करून देतो. ठीक आहे, स्केलच लिहून घ्याल. अजून सर मग हे कुठून आलं आणि एरिया कुठून कसा घ्यायचा, फक्त स्केलच लिहा आणि त्याचा स्क्वेअर करा. क्लिअर. चला बघा, एमसीक्यू बघून घ्या एकदा. काय म्हणतं. A surveyor measured the distance between 2 points on the plan drawn to the scale 1:100 and the result was 60 meter. Okay. Later he discovered that they used a scale of 150 find the true distance between the 2 points. काय झालंय, ज्या वेळेला त्या व्यक्तीने 1:100 च्या स्केलने ज्या वेळेला मेजर केलं त्यावेळेला 60 मीटर भरली आणि नंतर मग 1:50 ने जर केलं तर त्याला नंतर लक्षात आलं की बाबा आपण चुकीच्या पद्धतीने मेजर केलंय. ओके, 1:2 ची स्केल यूज केली ती. त्याने सर्वेअरने काय केलंय, अ सर्वेअर मेजर्ड द डिस्टन्स बिटवीन 2 पॉइंट्स ऑन द प्लान ड्रॉन टू द स्केल. म्हणजे ऑलरेडी 1:100 ने एक प्लान काढलेला होता आणि एका व्यक्तीने काय केलं 1:50 च्या स्केलने ह्या 2 पॉइंट मधलं डिस्टन्स मेजर केलं, जे की 60 मीटर भरलं आणि स्केल जी वापरली ती 1:50 वापरली. तर करेक्ट डिस्टन्स कोणतं. ओके, फाइंड द ट्रू डिस्टन्स और करेक्ट डिस्टन्स बिटवीन द 2 पॉइंट्स इन मीटर. सिंपल आहे. बघा काय लिहिलंय, RF ऑफ अ रॉंग स्केल. काय म्हटलंय, RF ऑफ अ रॉंग स्केल. आता इथे रॉंग स्केलचा RF कोणता आहे बघा, एक आहे 1:100 व एक आहे 1:50. सो दिस इज द रिप्रेझेंटेटिव्ह फॅक्टर. नो, बरोबर आहे. युनिट आहे का कोणती, नाही, कोणती युनिट नाहीये, त्यालाच आपण रिप्रेझेंटेटिव्ह फॅक्टर्स म्हणतो. बरोबर आहे. सो त्या केसमध्ये रॉंग झाला हा आणि हा झाला करेक्ट. बरोबर आहे. म्हणजेच काय येणार, रॉंग टू द करेक्ट इंटू मेजर्ड डिस्टन्स 60. किती होतं, हे होणार 0.5 मल्टिप्लाइड बाय 60. आन्सर येणार 30 मीटर. सो 30 इज करेक्ट. खूप सिंपल आहे. आणि हा क्वेश्चन सुद्धा हो विचारला गेलाय. बघा एक लक्षात घ्या, आपण सर्वे मध्ये जेवढे क्वेश्चन घेतोय ना ते असे टाइमपास म्हणून घेत नाहीये, विचारले गेले किंवा विचारणार आहे अशाच पद्धतीचे क्वेश्चन घेतोय. हा पण RRB जेईचा क्वेश्चन आहे. क्लिअर आहे. हा पण RRB जेईचा आहे, त्यामुळे टेन्शन घेऊ नका. हो, सगळे तुमचे पण घेणार, टेन्शन घेऊ नका. बघा, सगळ्या महानगरपालिका, जिल्हा परिषद, नगर परिषद, WRD, PWD, TPA किंवा
आतापर्यंत जेवढ्या एक्झाम आल्या त्याच्यावरचे सगळे PYQs घेणार, टेन्शन घेऊ नका. तुम्हाला काय सांगितलंय, आपण या आधीचे जेवढे कोर्स आहेत ते सगळे डिलीट केले आहेत आणि नवीन कोर्स लॉन्च करतोय, जो की आपण केलेला सुद्धा आहे. ज्या विद्यार्थ्याला त्याचा फायदा घ्यायचा आहे तो घेऊ शकतो. क्लिअर? ज्यामध्ये सगळंच कव्हर केलंय आणि ओपनली सांगतोय असा पॉइंट किंवा अशा पद्धतीचा कॉन्टेंट तुम्हाला मिळणार नाही, किंवा एवढं बेसिक सिंपल पूर्ण आतमध्ये जाऊन तुम्हाला प्रत्येक गोष्ट समजून सांगतोय. सोबतच टेस्ट सिरीज घ्यायची गरज पडणार नाही किंवा कोणत्याही पद्धतीचं बाकी क्वेश्चन करायची गरज पडणार नाही. जे काय असणार ते इथे कंप्लीट होणार. क्लिअर? ओके, चला मग बघूया ग्राफिकल स्केल. आता स्केल जे काही होतं आपण ग्राफिकल बघितलं होतं, त्याच्या संदर्भातल्या सगळ्या गोष्टी बघितल्या. आता ग्राफिकल स्केलचे खरं तर टाईप किती आहे. ओके, सो एक आहे प्लेन स्केल आहे, नंतर डायगोनल स्केल आहे, त्याच्यानंतर वर्नियर स्केल आहे. ठीक आहे ना? तर आपण आज वर्नियर स्केल पर्यंत बघणार आहोत, त्याची रिडिंग्स वगैरे, आणि नंतर मग पुढच्या पार्टमध्ये आपण उद्याच्या शेवटच्या पार्टमध्ये वर्नियर स्केलचे कोणते कोणते टाईप आहे ते बघून आपण हा चॅप्टर संपवणार आहे. त्यानंतर लिनियर मेजरमेंट चालू होईल. हा सिंपल बेसिक चॅप्टर आहे, ज्यामध्ये कदाचित पेपरमध्ये 1 ते 2 क्वेश्चन तुम्हाला बघायला मिळतात. क्लिअर? आणि महत्वाचे आहेत बरं, असं काही नाही की बा हे केलंय तर इम्पॉर्टंट आहे. क्लिअर? नाउ ग्राफिकल स्केल. आता तुम्हाला जर का म्हटलं की बाबा तू काय कर, एक प्लेन स्केल वापर. आता प्लेन स्केलचा अर्थ काय होतो की सिंपल, आपण जी आजपर्यंत डे टू डे लाईफ मध्ये आपल्या म्हणजे प्रायमरी एज्युकेशन पासून तर साधारणतः इंजिनिअरिंगला येईपर्यंत या स्केलचा आपण वापर केलाय. त्याच्यानंतर आपल्या स्केल चेंज होत गेल्या, बरोबर आहे? किंवा 12th मध्ये वगैरे व्हर्नियर वगैरे तुम्ही बघितलं असेल तर तो वेगळा भाग आहे. पण नॉर्मली डे टू डे लाईफ मध्ये आपण काय केलंय, या स्केलचा वापर केलाय. आणि तुम्हाला सिंपली सांगितलंय की बाबा रे 6.1 हे मेजर करून दाखव. तुम्ही काय करताय, या 0 पासून लाईन मेजर केली आणि 6 वासून या 1 वर आणून थांबवली. एक्झॅक्टली तर थांबवली असेल, यस ऑर नो? या 6.1 वर तुम्ही थांबवली, याला कोण सेट केलंय? म्हणजे काढणं सोपं आहे. याचा अर्थ काय झाला, हे काय शो करतं, 6.1 काय शो करतं की या 6 सेंटीमीटर पर्यंत ठीक आहे. 6.1 काय शो करतं, 6 हा सेंटीमीटर आणि 1 हा mm, बरोबर आहे की नाही? म्हणजे हा 1 mm 2 3 4 5 6 8 9 10 म्हणजे 1 सेंटीमीटर. म्हणजेच 6 सेंटीमीटर आणि 1 mm दाखवू शकतो. जर का याला सुरुवात केली, जर का मी याची सुरुवात करतोय तर हा झालाय 1 0 0 नंतर येतो 1 mm 2 mm 3 mm 4 आणि हा झाला 5 6 7 8 9 10 10 म्हणजे काय झाला, 1 सेंटीमीटर. आता तुम्ही याच्यात काय शो करू शकता रे, 1 mm मला दाखवू शकता, बरोबर आहे? 1 mm दाखवू शकता. त्याच्यापेक्षा आतमध्ये दाखवू शकता का? मी जर तुम्हाला म्हटलं की 0.5 mm दाखव बरं, तुम्ही दाखवाल पण अप्रॉक्सिमेट दाखवाल, परफेक्ट दाखवाल का, ऍक्युरेट दाखवू शकता का? नाही. म्हणजेच काय, प्लेन स्केलचा जर का आपण लिस्ट काउंट विचार केला, लिस्ट काउंट कशाला म्हणतो, जो कमीत कमी मेजरमेंट करू शकतो ऍक्युरेसीने, त्याला आपण लिस्ट काउंट म्हणतो, बरोबर आहे की नाही? सिंपल आहे, खूप सिंपल आहे. क्लिअर? म्हणजेच काय, याचा लिस्ट काउंट काय आहे, 1 mm आहे. प्लेन स्केलचा लिस्ट काउंट काय झालाय, 1 mm झाला. ही स्केल साधारणतः 1 सेंटी म्हणजे किती मेजरमेंट दाखवू शकते, सेंटीमीटर आणि mm मध्ये दाखवू शकते. त्याच्या पुढे दाखवता येतील का? नाही. याला आपण सिंपल प्लेन स्केल म्हणतो. ग्राफिकल स्केल मध्ये कोणत्या कोणत्या स्केल आहेत, तर प्लेन स्केल आहे. ओके, यावर क्वेश्चन आलेला नाही, पण लिस्ट काउंट वर जर आला तर तुम्हाला माहिती असायला पाहिजे. ओके, सो लक्षात ठेवायचे, सेंटीमीटर आणि mm लिस्ट काउंट 1 mm पर्यंत आपण दाखवू शकतो प्लेन स्केल मध्ये. ओके, त्यानंतर येते मित्रांनो डायगोनल स्केल. आता डायगोनल स्केल आपण आपल्या इंजिनिअरिंग लाईफ मध्ये वापरली. ओके, ज्या वेळेला ईडी इंजिनिअरिंग ड्रॉइंग किंवा इंजिनिअरिंग ग्राफिक्स तुम्ही स्टडी केलं असेल, त्यावेळेला तुम्हाला या पर्टिक्युलर स्केलचा तुम्ही यूज केला असेल किंवा नसेल केला. ओके, या स्केल मध्ये काय आहे की साधारणतः तुम्ही मीटर्स मध्ये बघू शकता. हे इथून इथपर्यंत जर का बघितले 0 to 1 1 2 3 हे झाले मीटर मध्ये. इकडे मीटर मध्ये 0 1 म्हणजे 0 हा 1 2 हा 3 these are the डेसिमीटर. ओके, आणि हे सेंटीमीटर मध्ये. म्हणजेच काय, याचे जर काही युनिट बघायचे झाले डायगोनल स्केलचे तर तुम्हाला लक्षात येईल सेंटीमीटर आहे, डेसिमीटर आहे, त्याच्यानंतर मीटर आहे.
बरोबर आहे. तर एवढे 3 गोष्टी या डायगोनल स्केलमध्ये आपण शो करू शकतो किंवा दाखवल्या जाऊ शकते. अजून आजपर्यंत डायगोनल स्केलवर काही विचारलं नाही, पण तरी तुम्हाला माहित असायला पाहिजे की डायगोनल स्केलमध्ये मीटर, डेसिमीटर आणि सेंटीमीटर एवढ्या गोष्टी दाखवल्या जाऊ शकतात. क्लिअर? लक्षात राहील? हो, सिंपल आहे. लिहून ठेवा, एक शॉर्टकट बरं. आणि स्वतःच्या नोट्स तयार करताना अशा करा की एका झटक्यात तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. मारे पसारा लिहत बसू नका. तुमच्या नोट्स मध्ये मारे पसारा लिहत बसू नका. एवढं सगळं जर लिहाल तर वाचाल कधी? बरोबर आहे की नाही? आपल्या नोट्स एवढ्या शॉर्ट असायला पाहिजे की त्या एका मिनिटात आपल्या लक्षात आल्या पाहिजे. ग्राफिकल स्केल लिहून ठेवा, सेंटीमीटर, डेसिमीटर आणि मीटर, दॅट्स इट. बाकी काय पसारा लिहत बसू नका. त्यानंतर येतो मित्रांनो, हो हो बिलकुल बिलकुल, हो ना, व्हर्नियरचं पण घेणार आहे ना, जे आहे ते तर एकदा समजून घ्या मित्रांनो. आता मला काय प्रॉब्लेम काय आहे बघा, मला काय करायचंय की एमएम पेक्षा पण कमी मेजर करायचंय आणि ऍक्युरेट मेजर करायचंय. किंवा सर्क्युलर बॉडी आहे किंवा इरेग्युलर बॉडी आहे, मला त्याची लेंथ माहित करायची आहे, किंवा एखादा गोल काहीतरी आहे सर्क्युलर, त्याचं मला माहिती करायचं आहे. तर या केसमध्ये किंवा 1 mm पेक्षा पण कमी आहे आणि ऍक्युरेट मोजायचं आहे, मला 1 mm मोजायचं आहे. ओके, मला 0.5 mm मोजायचं आहे किंवा मला 0.1 मोजायचं आहे, असं काहीतरी असेल जे की खूप कमी आहे, मायन्यूट आहे, एकदम कमी डिस्टन्स आहे, ते मला मेजर करायचं आहे. तर त्याला आपण काय बोलतो? त्याला आपण व्हर्नियर स्केल बोलतो. आणि यामध्ये काय केलं जातं? 2 पद्धतीच्या स्केल असतात. एक आहे मेन स्केल, बघा यामध्ये तुम्हाला क्लिअर दिसत असेल. ही जी वरची दिसते त्याला बोलतो आपण मेन स्केल आणि खाली असेल व्हर्नियर स्केल. आता याला लिस्ट काउंट याचा काय असतो तो लक्षात घ्यायचा आहे. लिस्ट काउंट काय आहे? जर तुम्ही प्रॉपर लक्ष दिलं, इकडे जर का प्रॉपर लक्ष देत असाल तर ही मेन स्केल जी आहे मित्रांनो ही फिक्स्ड आहे. बघा ही जी आहे ना वरची, ही जी आहे वरची, ही मेन स्केल आहे. मेन स्केल जी की फिक्स्ड आहे. कशी आहे? फिक्स्ड आहे, ती हलू शकत नाही, ती इकडे तिकडे होणार नाही. पण जर खालची बघितली ना ही, तर ही आहे व्हर्नियर. ही काय आहे? व्हर्नियर, जी की 0.05 mm पर्यंत मोजू शकते, 0.05 mm पर्यंत मेजर करू शकतो. क्लिअर? नाव यामध्ये होतंय काय नेमकं? सगळ्यात महत्वाची गोष्ट, याच्या लिस्ट काउंट विषयी जर बोललं तर एक फॉर्म्युला लक्षात ठेवायचा की बाबा रे लिस्ट काउंट काय असतो. ओके, लिस्ट काउंट काय आहे? सो लिस्ट काउंट याला LC सुद्धा लिहितात, लक्षात आलं? आता इथे जर तुम्हाला लक्षात येत असेल तर हा 1 आहे, याचा 2 आहे, 3 आहे, 4 आहे आणि हा 5 आहे. कोणाचा? मेन स्केलचा. क्लिअर? आणि इकडे व्हर्नियर स्केलचा हा 1 आहे, हा 2 आहे, 3 आहे, 4 आहे, हा 5 इकडे आला. लक्षात काय आलं? याचा 1 इथे आहे बघा, याचा 1 इथे आहे आणि याचा 1 इथे आहे. बरोबर आहे? या दोघातलं डिस्टन्स, हे जे येलो कलरने दाखवलंय ना मी, दिसते का? डार्क येलो केलाय, जाळा केलाय, याला म्हणतात लिस्ट काउंट. व्हर्नियरचा याला काय बोलतात? लिस्ट काउंट. क्लिअर? आता लिस्ट काउंट कसा काढायचा किंवा आपण कसा काढत असतो? तर याला करत असतो 1 MSD मायनस 1 VSD. हा फॉर्म्युला लक्षात ठेवा, 1 MSD मायनस 1 VSD. आता इथे MSD चा अर्थ काय झाला आहे? तर याला म्हणतात मेन स्केल डिव्हिजन आणि याला म्हणतात व्हर्नियर स्केल डिव्हिजन. लक्षात आलं? मेन स्केल डिव्हिजन आणि व्हर्नियर स्केल डिव्हिजन खूप महत्वाचं आहे, व्यवस्थित समजून घ्या. ओके, सो या दोन्ही केसमध्ये एक मेन स्केल डिव्हिजन आणि व्हर्नियर स्केल डिव्हिजन या दोघांचा जो डिफरन्स असेल तो असेल याचं लिस्ट काउंट. क्लिअर? हा असणार याचा लिस्ट काउंट. लक्षात आलंय का? आता याच्यानंतर काय आहे की याच्या काही टाईप आहे, डायरेक्ट स्केल आहे, त्याच्या काही फॉर्म्युलेज आहे. हे आपण काय करणार आहोत? उद्याच्या भागात बघणार आहोत. आणि उद्याला आपण हा चॅप्टर संपवून लिनियर मेजरमेंट म्हणजे चेन, टेप, डायरेक्ट आणि इनडायरेक्ट रेंजिंग वगैरे जो आहे हा टॉपिक चालू करतोय. क्लिअर?
तर मग थांबतोय, पुन्हा एकदा सांगतोय की ज्या कुणाला आपली बॅच जॉईन करायची असेल त्यांनी दिलेल्या म्हणजे जो काही आपली पिलर्स कोचिंग क्लासेसचं ॲप आहे हे डाउनलोड करावं आणि पिलर्स कोचिंग क्लासेसवर तुम्हाला ही बॅच मिळेल. त्यासोबतच बाकी सुद्धा बॅचेस अवेलेबल आहेत. MCQ जे आहे आतापर्यंत झालेले हे सुद्धा फ्री ऑफ कॉस्ट अवेलेबल आहे. मग ते इंजिनिअरिंग मेकॅनिक्स पासून तर सर्वे वगैरे सगळ्यापर्यंतचे MCQ त्यामध्ये रोज टाकणं चालू असतात, व्हिडिओज ऍड होणं चालू असतात. आणि पुन्हा एकदा सांगतोय, आपल्या बॅच मध्ये फक्त एकदाच बघायचंय आणि आयुष्यभर लक्षात ठेवायचंय. क्लिअर? तर मित्रांनो थांबतोय, भेटूया आपण आपल्या पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.